नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वरमध्ये महावितरणाचा डेथ ट्रॅप, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुक्या प्राण्यांचा बळी। आता तरी प्रशासन जागे होणार का? महाबळेश्वर येथील नगरपालिकेच्या STP प्लांट परिसरात महावितरणाच्या कमालीच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप मुक्या जनावराला आपला जीव गमवावा लागला आहे। विद्युत वाहिनी अत्यंत धोकादायक पद्धतीने टाकण्यात आल्याने हा अपघात घडला असून या घटनेने प्रशासकीय विभागामधील समन्वयाचा अभाव आणि उदासीनता चव्हाट्यावर आली आहे। नेमकी घटना काय? STP प्लांटचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात 3 फेज विद्युत वाहिनी टाकली होती। मात्र ही वाहिनी टाकताना सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत। घटनास्थळी साधी संरक्षक जाळी किंवा धोक्याची सूचना देणारा फलकही लावण्यात आलेला नाही। जमिनीलगत असलेल्या या उघड्या तारांमुळे एका जनावराचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला। प्रशासकीय टोलवाटोलवी, जबाबदारी नेमकी कोणाची? या घटनेचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाबळेश्वर शहराध्यक्ष राजाभाऊ गुजर यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। मात्र महावितरणे ही आमची जबाबदारी नसून नगर परिषदेची आहे असे सांगून हात झटकले। दुसरीकडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनीही या मृत्यूला महावितरणच जबाबदार असल्याचा दावा केला। एका जीवाचा बळी गेल्यानंतरही दोन्ही विभाग केवळ एकमेकांवर दोष ढकलण्यात मग्न असल्याचे पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। मोठ्या अपघाताची टांगती तलवार स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार याच धोकादायक परिसरात दररोज लहान मुले खेळत असतात। मुक्या प्राण्यांऐवजी जर एखादा माणूस किंवा लहान मूल या तारांच्या संपर्कात आले असते तर मोठी जीवितहानी झाली असती। एखाद्या माणसाचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत। नागरिकांची मागणी, महाबळेश्वरमधील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। प्रशासनाने तात्काळ या मृत्यूच्या सापळ्याची दुरुस्ती करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। वेळीच पावले उचलले नाहीत तर भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही अनर्थाला प्रशासनच जबाबदार असेल असा इशाराही देण्यात आला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेश सोंडकर, महाबळेश्वर। आमचा बोकड मेला, तिथं लाईट खुल्ली ठेवले त्यांनी, मीटर लावला नाही, काय वायर लावली नाही, काय नाही, मागं पण नुकसान झालं हे चालू होते। आणि हे बोलले की तुम्ही प्रोसिजर करा। मी 1 महिना प्रोसिजर केली, 1 रुपया भेटला नाही। आणि नगर ह्यांच्याकडे सांगितलं तर हे म्हणतात नगरपालिकेत जावा, नगरपालिकेत सांगितलं तर MSCB कडे जावा। आम्ही कुणाकडे जायचं? आणि एखादा मुलबाळ मेलं तिथं काय झालं तर कोण आमचं नुकसान भरून देणार आहे? काय सांगायचं? हा विषय आज जो झालेला आहे आपला, तो नगरपालिकेचा ST कंझ्युमरचा आहे आणि त्यांच्या कंपाऊंड मध्ये झालेला विषय आहे। तो नगरपालिकेशी संलग्न आहे, तो आमच्याकडे येत नाहीये। पण ते काम आम्ही करून घेऊ आणि आजच्या दिवसात ते विषय मिटून टाकू। आमचं नुकसान पण तुम्ही आणि नुकसान भरपाईसाठी जे काही डॉक्युमेंट असतील ते यांच्याकडून देणं बंधनकारक राहील, त्याशिवाय आपल्याला हा प्रस्ताव पुढे पाठवता येणार नाही। आणि 3 पेजची लाईन तुम्हाला ओपन टाकता येते का? कायद्यात आहे का? 3 पेजची ओपन लाईन नाही टाकू शकत, पण ST कंझ्युमर तर ते सांगते की 3 पेजची ओपन लाईन टाकते। पण तिथे आपण ST कंझ्युमरला असं वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण बायपास करून परमिशन देऊ शकतो। तुम्ही जी लाईन टाकलेली आहे तिथे एक अपघात झाला, आज एक बळी गेलेला आहे, तिथे त्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार असं काय म्हणता येणार नाही, पण सर तो जो एरिया ज्यांचा आहे, तो एरिया ज्यांनी त्यांची जबाबदारी आहे की तो नीट बंद ठेवावा, तिथं कोण माणूस येऊ नये किंवा जनावर तिथं फिरकू नये असं। तुम्ही काय सांगाल, ह्याला जबाबदार कोण, नगरपालिका का MSCB? नाही, ह्या कंपाऊंड मध्ये जे काही विषय झाला त्याला जबाबदार नगरपालिकाच राहावी लागेल। म्हणजे नगरपालिका जबाबदार आहे? तो कारण ST कंझ्युमर आहे। आज महाबळेश्वरमध्ये या ज्या महिला आहेत त्यांचं घरातला जो बोकड आहे तो तिथं गेल्यानंतर असाच अपघात 2-3 वेळा झालेला आहे। त्या ठिकाणी ओपन वायरीस वाढल्यामुळं हा अपघात झालेला आहे। आणि मला एवढंच म्हणणं आहे की MSCB न आजच्या दिवसामध्ये ते काम पूर्ण करून घ्यावं, अन्यथा आम्हाला वेगळ्या पद्धतीने त्यांना उत्तर द्यावं लागेल।